आमचा सरपंच सुद्धा या सिंहगड किल्ल्याशी आलेला आहे. कारण आमच्या दोनजे गावातले सरदार एसआयची पायगुडे होते. त्यांनी जेव्हा जसवंत सिंहांनी सिंहगड किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे सॅटरडे आणि श्रेयसला पण सुट्टी आहे. त्याला सर्दी झाली होती म्हणून त्यांना सुट्टी घेतली आहे. आणि श्रेयसचे पप्पा पण आज घरीच आहेत, त्यांनी पण सुट्टी घेतली आहे. आणि मग आम्ही तिघही घरी आहेत. तर मग आज आम्ही कुठं निघाले बाळा? सिंहगड बघायला निघाले. तर तुम्हालाही सिंहगडचं जे काही आहे ते सगळं बघायला मिळेल. आणि जाता जाता वाटेमध्ये खडकवासला धरण पण लागते. मग आम्ही येताना थांबू किंवा जाताना थांबू, पण तेही तुम्हाला बघायला मिळेल. सो चला. गाड़ी नंबर क्या है नहीं पता? मी गाईड आहे तुमच्या. काढू का? लोक येतात बरेचसे. चला. मम्मी मी तुमचं गाईड आहे, मला पुढे जाऊ दे. हां, सांग कुठं काय होतं गाईड? त्याच्यावरचं लाकडं होते तर मम्मी वर जाऊया. हां, जायचं की वर. इथून नाही जायचं, इकडून. इकडूनच जायचं ना. तिथं वर कशाला? ही कसली झाड आहेत काय कळालं नाही, पण काय हे नाहीये, केळीची नाहीयेत फक्त. मला मी या पहिल्यांदाच बघते. तिकडे जाऊया असेल. चला, काय बघत वर तिकडून येत असं. चला, तिकडून या बघ. चढायला नाही. आणि पडते त्याच्यावर. हे खात नाही, जिवंत आहे. तिकडं काय? हा, इथं पण आहे छोटासा. माणसाने त्याला तुडवू नये म्हणजे झालं. तुझा किती केस?
कोणाला नाही जेवण येऊ वडापाव द्या त्याला द्या असू दे पेंग्विन इधर देख. पाऊस पडलाय पाऊस खूप आणि असं चला ह्याच्यात ना त्यांना आहे का पण त्यांना पाय बांधले म्हणून ते कुठं जात नाहीत. पुढं काय नाही चला असंच बघून येऊया आता काय आहे ते. तर आमचा संबंध सुद्धा या सूर्यगड किल्ल्याशी आलेला आहे. कारण आमच्या दोंजे गावातले सरदार एसाजी पायगुडे होते. त्यांनी जेव्हा जसवंत सिंहांनी सिंहगड किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा इथं खाली सीताबाईच्या घरामधून त्याला त्या एसाजी पायगुड्यांनी पिटाळून लावलेले. हा एक संबंध आहे आमचा. आमच्या पूर्वजांना येत होती की तुम्ही वरती या, पण आमचे पूर्वज कधी इथं वर आले नाही किंवा त्यांच्याशी हात मिळवणी केलेली नाही. त्यांची पत्र सुद्धा आमच्या घरांकडे आणि हे जे स्फूर्तीस्थान आहे नरवी तानाजी महाराजांचं इथं बलिदान झालं ते त्या स्फूर्तीतून आमच्याच पूर्वजांनी स्फूर्ती घेऊन अटकेवर झेंडा फडकावला वीर सरदार मानाजी पायगुडेंनी. कारण हे तिथं नेहमी येत असतील असं आम्ही कल्पना करतो की मानाजी पायगुडे पण इथं जीवन नतमस्तक होत असतील आणि इथून स्फूर्ती घेऊन ते लढायला जात असतील. आज शिवमुद्रा प्रतिष्ठाननी इथं किल्ल्यावर कार्यक्रम हा आयोजित केला आहे. खूप चांगलं म्हणजे स्फूर्तीदायक स्थान आहे. इथं जे प्रत्येक जण हजर आलेले आहेत शिवप्रेमी सरदार घराण्याचे वंशज आलेले आहेत. नंतर सर्व दुर्गा अभ्यासक आलेले आहेत. दुर्गांचं संवर्धन करणारे लोक आलेले आहेत. तर सर्वांचं पण मी आभार मानतो. कारण आज त्यांच्या घराण्यातल्या प्रत्येक जणांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेले आहे. ज्यावेळेस 25 वर्ष औरंगजेब इथं ठाण मांडून होता तर त्या आपल्या सर्व पूर्वजांनी त्याला इथं हे केलेलं आहे. त्याला याच मातीत गाडलेलं आहे. 25 वर्ष त्याला काही स्वराज्य मिळून दिलेलं नाही. प्रत्येकाचं व्यवस्थित केलं. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि भर पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं मनोगत ऐकून आणि जो महिने लागतात एक प्रात्यक्षिक शिकण्यासाठी पण अवघ्या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये हे एवढं सुंदर प्रात्यक्षिक ही मुलं सादर करत आहेत. खरंच उरुळी कांचनमध्ये सुंदर असा हा प्रात्यक्षिकेचा शिबिर कार्यक्रम होतो आणि ह्या शिबिरामध्ये अत्यंत मनभावे आणि पूर्णपणे समर्पित होऊन
जय असो. त्यांचं कार्यक्रम असं जाऊ प्रत्येक वेळी आला. बाबाचे फोटो काढलेच का नाही? का थांब ना तिथं तुझे फोटो काढूयात. पळायचं नाही श्रेयस अजिबात. किती सुंदर गाव दिसतं. इकडे बघा तो पिलू पिलू भिजलंय. खाली जायचं का तिकडे? चला ना आपण दोघं जाऊन येऊया. नको बस झालं, थंडी असते पाऊस आला. आम्ही आलो होतो तेव्हा पाऊस नव्हता आणि आता पाऊस यायला लागलाय. पाऊस येऊन गेलाय. पाऊस येऊन गेलेला आहे. तरी आमचे सिंहगड किल्ला बघून खूप आनंद झाला आम्हाला. कुठं बघ. छान वाटलं, पण आलं तेव्हा असं लक्षात नव्हतं, म्हणजे वाटलंच नाही की असं काहीतरी कार्यक्रम होता, पण बघायला छान मिळालं. कार्यक्रम छान झालेला आहे आमचा. लहान मुलं वगैरे मस्त करत होते. वर कशी शेकते? ते पण बघा. कुठून वर आले होते ते? हा का? पप्पा हात द्या. पप्पा ते कसं बांधले बघ की बरोबर. पप्पा ते तेव्हा काय बोल. त्याच्यातनं बघत होते. पप्पा रुमाल फेकू काय?